मंडळी नमस्कार. तर आज संडे आहे आणि संडेच्या निमित्तानं आम्ही म्हापसा मार्केटमध्ये आलेलो आणि हे पहा मच्छी मार्केट आणि आमचे ते एकनाथ भाऊ आहेत. हे मच्छी घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो म्हापसा मार्केटमध्ये. आता घुसणार आहे मी आता. चला आता जाऊया, दाखवूया व्हिडिओ तुम्हाला काय काय मच्छी बघा. आम्हाला काय माहिती नाही त्याच्यामध्ये काय काय आहे. त्यांना ते कोकणस्थ असल्यामुळे त्यांना मच्छीची व्हरायटी कळते, आम्हाला काय माहिती नाही. तरी आम्ही बघणार आहे ते. शेवट पण बघा व्हिडिओ. देखो ले गए प्लेट फ्रेश है. बांगडे काय हे बांगडे ना रे. पापलेट ते सारले. पापलेट 600 800 रुपये किलो आहे. आपके मार्केट में बघून घेऊ. आता आम्ही जस्ट मच्छी मार्केटमधून आलो. आता चाललो भाजी मार्केटमध्ये. फिश मार्केट आहे, पण तिथे कटिंग वगैरे करून देतात. काम तुला फिश वगैरे कटिंग करून देतात. आणि मी सध्या आहे तर इकडे जातो. आमचे मित्र
मित्र आहेत. मित्रांना ते मच्छी कटिंग करण्यासाठी गेले आहेत तिथं. आम्हाला काय त्यातलं माहिती नाही आहे. आणि जे आता आम्ही मच्छी दाखवल्या त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती माहिती आहे आम्हाला तर काय माहिती नाही आहे कुठली आहे त्याच्यामध्ये. आम्ही फक्त एक तर बांगडा आणि तारले पापलेट म्हणजे साधारण असे आम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर त्याच्याबद्दल काय माहिती नाही. त्यांना इकडं म्हणतात बरंच सुंगटा म्हणा किंवा आणि बरंच काही असं काही म्हणतात. मला काय माहिती नाही तुम्हाला ओळख गावली का नक्की सांगा. चला भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. भाई साहेब माझा मित्र गेलेला आहे आता सध्या इथून. तो मच्छी वगैरे घेऊन गेला आणि आम्ही बघा काय घेतले. आम्ही शुद्ध शाकाहारी माणसं. आम्हाला काय घेता येत नाही. त्यामुळे आम्ही आपलं मार्केटमध्ये आलेलो होतो. भाजीपाला आपण घेऊन चाललो आहे. तर तुम्ही गोव्यामध्ये आला ना तर जे मार्केट आहे म्हापसा मार्केट खूप प्रसिद्ध असं मार्केट आहे म्हापसा मार्केट. आणि तुम्हाला इथं बरंच काही वाटतो. आणि मेन मार्केट आहे इथं भाजी मार्केट म्हणून आहे. मी आता आतमध्ये आलो आहे भाजी मार्केटमध्ये. आणि हे इथं भाजी मार्केट आहे पूर्ण असं बांधलेलं. खूप मोठं मार्केट म्हणजे म्हापसा मार्केट आहे या ठिकाणी. मी आता इथं काही घेत नाही आहे बाहेरचं घेतलेलं आहे. त्यामुळे इथं जरा महाग पडतं म्हणून मी जरा बाहेर घेतलेलं आहे. आणि चला मी का आता जास्त फिरत नाही कारण पावसाचा टाईम आहे. त्यामुळे आता पाऊस नाही आहे सध्या. त्यामुळे मी जाण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही म्हापसा मार्केटमध्ये कधी आलेला का नक्की कळवा. आणि मी सगळं व्हेज घेतलेलं आहे चहा असलेला भाजीवाला. आणि आता मी चाललो आहे परवरीला म्हापशाहून परवरीला. चला नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा म्हापसा मार्केटचा पहिलाच व्हिडिओ आहे गोव्यामध्ये.